हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ हा जे विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून नाशिक महानगरपालिकेच्या जाहिरातीची वाट बघत होते अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. नाशिक महानगरपालिकेमधील तांत्रिक पदांच्या भरती यासोबतच अग्निशमन व वैद्यकीय विभागातील भरती ह्या बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या होत्या. जाहिराती कधी येणार, कधी त्याची बिंदू नामावली प्रसिद्ध होणार, किती जागा आहेत याबद्दल अनेक संभ्रम होते आणि तसेच ती जाहिरात नक्की येणार कधी बद्दल देखील अनेक संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते. आणि आता हे दूर झालेले आहेत, कारण महापालिकेतील 140 तांत्रिक पदांच्या भरतीचा जो मार्ग आहे हा मार्ग आता मोकळा झालेला आहे. कालच्याच न्यूजपेपरला आलेली ही बातमी आहे. ज्या महापालिकेच्या आयुक्त आहेत मनीषा खत्री यांनी याविषयी माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्य शासनाने नाशिकसाठीची जी प्रलंबित बिंदू नामावली होती, म्हणजे राज्य शासन काय करत असतं, एक बिंदू नामावली प्रसिद्ध करतं की आरक्षण वाईज, म्हणजे किती कोणत्या विभागामध्ये प्रभागामध्ये किती जागा आहेत आणि किती जागांसाठी कोणत्या कास्ट वगैरे ही बिंदू नामावली असते. ही जी बिंदू नामावली आहे ही बिंदू नामावली नाशिकसाठी राज्य शासनाने प्रसिद्ध केलेली आहे. कधी प्रसिद्ध झाली ही ही बिंदू नामावली इथे दिलेलं होतं. 29 जुलैला 8 आदिवासी भागातील सुधारित बिंदू नामावली मंजूर केली. त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा देखील समावेश आहे. आणि ही बिंदू नामावली प्रसिद्ध झाल्यामुळे हेच रिझन होतं की महापालिका भरती ही काय होती, अडलेली होती. ही बिंदू नामावली प्रसिद्ध झाल्यामुळे 140 पदांसाठीची भरती प्रक्रिया ही आता तत्काळ राबवण्यात येणार आहे. तत्काळ म्हणजे काय, जेवढी लवकर पॉसिबल आहे तेवढ्या लवकर ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अनेक दिवसांपासून ही भरती प्रक्रिया जी आहे ही भरती प्रक्रिया रखडलेली होती. जवळपास 2023 पासून या विषयी चालू होतं. पण कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला आता बिंदू नामावली प्रसिद्ध झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. आणि कुंभमेळा असल्यामुळे महापालिकेमध्ये वाढणारा कामाचा ताण आणि कमी असलेली संख्या, त्यामुळे काय होणार आहे, ही भरती प्रक्रिया ऍज सून ऍज पॉसिबल राबवली जाणार आहे. मग यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे हे बघणं खूप महत्वाचं आहे. 8 उप अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिलचे 8 उप अभियंता, डेप्युटी इंजिनियर, 3 उप अभियंता यांत्रिकी मेकॅनिकलचे, 2 उप अभियंता विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकलचे, त्यानंतर ऑटोमोबाईल ज्यांची ब्रांच असेल अशांसाठी एक, आणि वाहतूक म्हणजे ट्रान्सपोर्ट्स मध्ये एक सहाय्यक अभियंता. यासोबत 3 सहाय्यक अभियंता विद्युतमध्ये, 7 कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर विद्युतमध्ये, 21 सहाय्यक अभियंता असिस्टंट इंजिनियर ज्याला तुम्ही म्हणतात हे स्थापत्यमध्ये, 46 ज्युनियर इंजिनियर हे स्थापत्य म्हणजे सिव्हिल मध्ये, 4 सहाय्यक अभियंता यांत्रिकी मेकॅनिकल मध्ये, 9 कनिष्ठ अभियंता यांत्रिकी मेकॅनिकल मध्ये, 3 कनिष्ठ अभियंता वाहतूक मध्ये, 28 सहाय्यक कनिष्ठ अभियंता असिस्टंट ज्युनियर इंजिनियर, आणि 4 सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत मध्ये. अशा एकूण 140 जागा ज्या आहेत ह्या 140 जागा महापालिकेमध्ये भरलेल्या जाणार आहे. त्यामुळे सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा तुमचा बॅकग्राऊंड असेल. डेप्युटीच्या पोस्टसाठी एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असतो. ते लवकरच आता डिक्लेअर पण होईल. जेव्हा डिटेल जाहिरात येईल त्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच. पण बट ज्युनियर इंजिनियरच्या देखील पोस्ट या ठिकाणी आहेत, त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही. लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल. जाहिरातीमध्ये कोणत्या पोस्टसाठी काय रिक्वायरमेंट आहे हे डिटेलमध्ये दिलंच जाईल. पण सध्याची सगळ्यात मोठी न्यूज हीच आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये ज्या काही 140 तांत्रिक जागांच्या भरती होत्या, ज्या रखडलेल्या होत्या, यांची भरती आता होणार आहे. यासोबतच 2023 मध्ये आरोग्य, वैद्यकीय आणि घनकचरा व्यवस्थापन तसेच अग्निशमन विभागामध्ये देखील काय झाल्या होत्या, जागा डिक्लेअर झाल्या होत्या. बघा इथे दिलेला आहे, अग्निशमन आणि वैद्यकीय विभाग जो आहे इथे 348, आरोग्य वैद्यकीय विभागातील 358 आणि अग्निशमन मधील 348 अशा 706 जागांच्या भरतीला मंजुरी दिली होती. पण पुन्हा 35% आस्थापना खर्चाची जी अट होती, ही अटमुळे काय झालं होतं, जी अटही शिथिल करण्यात आली होती. बट बिंदू नामावली मंजूर नव्हती, आणि बिंदू नामावली मंजूर नसल्यामुळे भरती प्रक्रिया राबवता येत नव्हती. आता बिंदू नामावली यासाठीही प्रसिद्ध झाली आहे, म्हणून अग्निशमन आणि वैद्यकीय विभागामध्ये ही भरती होणार आहे. त्यामुळे आपला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. ही सगळ्यांसाठी एक महत्वाची आनंदाची बातमी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.